अँड काल जरा हिटिंग इश्यू आला ट्रॅक्टरला, त्याचं रेडिएटर एकदम क्लिअर करून घेतलं आहे. बसल शक्यतो, कारण की हे सगळं चुरमुऱ्यासारखं आहे, दाबून वगैरे बसेल सगळं. हे राजा मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता आपण निघणार आहे खालच्या रानात, एकदम ऊन व्हायच्या अगोदर जाणार आहे, कारण की आपल्याला काल रात्री राहिलेले मित्रांनो काकऱ्या घालायचे, सो त्यासाठी जायचं आहे. अँड काल जरा हिटिंग इश्यू आला ट्रॅक्टरला, सो आता मित्रांनो आपण पाणी बिनी मारून त्याचं रेडिएटर एकदम क्लिअर करून घेतलं आहे, कारण की ह्या साईडने मित्रांनो त्याला जास्त घाण गुत्ती, ते जरा पाणी मारून मोकळं करून घेतलं आहे. आता ह्याच्यात आपण आधी कुलंट भरूया मित्रांनो, कुलंट. चला आधी कुलंट घेऊया. तर मित्रांनो आपण घेतलं हे कुलंट भरून ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये. आता टाकूया आपण ह्याच्यामध्ये, भरून घेऊया हे. अर्धच भरून ठेवूया लेवलमध्ये, पूर्ण नको भरायला, तर आपल्यावरती उफळते पण ती, त्यासाठी आपण त्याला अर्धच भरून ठेवू. पॅक त्याचा ओव्हरफ्लोचा पाईप बघा मित्रांनो येऊन गेलाय आणि इथं येऊन गुतलाय. राहतच नाही त्याला. चल बाबा इकडं. हो हे डन. तर परत हे रिटर्न ठेवू ना. आता जायचं मित्रांनो आपल्याला परत केळीच्या रानात. तर मित्रांनो चला जा, आवरले, आता निघूया आपण खाली. मित्रांनो चला आता आलो आपण रानात. आता करूया आपण इथं सुरू, आपलं काम करूया इथं मित्रांनो सुरू. मारून ठेवूया इथं. सो मित्रांनो चला आता आपण आलो आता रानामध्ये इकडं खाली, म्हणजे आपण सुरू तर केलं तिकडनं, अँड आता आपण इकडनंच असंच जाऊन सुरू करणार आहे. आता हे आपलं आता पलीकडचं राहिलेलं आहे, पलीकडं घेणार आहे आपण. सो चला आता मित्रांनो करूया आपण सुरू, अँड आवरून घेऊया जेवढं होईल तेवढं. आत्ता आपण काकऱ्या घालून घेणार आहे मित्रांनो, अँड मग ऊन उतरल्याच्या नंतर आपण परत पाळी टाकणार आहे. ह्याला डबल मारायचं आहे, पण आता हे बघूया, बट ते पहिलं कंप्लीट करून घ्यायचं आहे त्याला पाळी वगैरे टाकून. तर दुपारी आपण ऊन उतरल्याच्या नंतर बघूया तिकडं पाळी वगैरे मारायचं. तर चला आता अगोदर आधी करून घेऊया इकडचं. तर मित्रांनो काल आपले हे 3 राहिले होते, जे की आपल्याला रिवर्सने घ्यायला लागणार आहे, कारण की वरती गोट आणि कांदा आहे.
सो त्यासाठी मित्रांनो आपण आता रिवर्सने जाऊन देणार आहे आणि एवढे 4 हे आपण तिकडं आणणार आहे, म्हणजे रिवर्सने न्यायचं आणि मग अवजार लावून घेऊन यायचं. तर आता एवढे 4 आधी कंप्लीट करूया, मग आपलं परत समोरचं कंटिन्यू करूया. सो मित्रांनो आता आपले हे जे 4 होते ते आपण कंप्लीट करून घेतलं रिवर्सने. आता करूया आपण इकडनं कंटिन्यू आपलं परत. काल आपण हे 2 मारून घेतले होते ते 4 सोडून, बट आता ते 4 बी कंप्लीट करून आपण आता कंटिन्यू करूया तिथून समोरचं. तर चला आता करूया आपण इकडनं सुरू. मित्रांनो इथं बघा, आता इथं आपण ठिबक हाताळलेल्याचं काय केलंय. हे मित्रांनो काम आहे कोल्ह्याचं. कोल्हा पाणी प्यायला येतो ना, त्याचं काम मित्रांनो. सगळी ठिबक अशी बघा इथं तोडून बी टाकली. हे बघा इथं तर पूर्ण सेपरेटच करून टाकली आहे. तर इथं हा एक तुकडा करून ठेवलाय, इथून हे सेपरेट आहे आणि हे एक ओढून ठेवली मित्रांनो. इकडे ते बी कट केली, हे बी कट, ही बी कट केली आहे, जे की आहे बाकीकडची 3ऱ्या लाईनची. आणि तरी मित्रांनो तिथं विहिरीपाशी आपण पाणी भरून ठेवलेलं आहे. परत तिकडं ड्रम आहे, तिकडे बी रात्री बादली भरून ठेवली त्याला पाणी पिण्यासाठी. त्याने तरी पण मित्रांनो इथं कारनामा दाखवलेला आहे. तर ही एकदम सरळ करून मित्रांनो माझी ह्याच्यात आपण काकरा टाकून देऊ, मग हे सगळे परत आपल्याला जोडायला लागणार आहे. हा पण डायरेक्ट पीसच सेपरेट आहे. कोणती लाईन कुठं पडली काहीच समजत नाही. हे पण आहे इकडं, हे पण 3-4 ठिकाणी पेक्षा जास्त ठिकाणी खाली आहे. इथं खाली आहे, परत इकडे बी खाली आहे समोर. बऱ्याच ठिकाणी मित्रांनो केलेली आहे त्याने. तर आता हे परत मित्रांनो आपल्याला सगळ्या जोडायला लागणार आहे. काही तर चेंज करायला लागेल, कारण की एकाच ठिकाणी बरेचदा असे कुडतडलेली आहे, त्याने तोडलेली आहे. तर आता ते आपल्याला सगळं नीट वे करायला लागणार आहे. पण आता ते आता बघूया, आता एकदम पूर्ण पाळी वगैरे कंप्लीट करून माती लावून मग हे ठिबक परत एकदा नीट जोडून घेऊया. असे करायला लागणार आहे आता आपल्याला. अवघड आहे. उन्हाळ्या दिवसात मित्रांनो असे प्राणी जरा त्रास देतातच, आणि ठिबकला तर जास्त देतात मित्रांनो. उंदरंसुद्धा, परत खारुताई असे सगळे येत असतात, कारण की ठिबकमध्ये पाणी राहतं थोडं शिल्लक, तर त्याच्यासाठी ते येतात आणि ते ठिबक तोडतात. A few moments later. मित्रांनो आपला लागले आता एंडला, ऑलमोस्ट एंडला लागले आता फक्त इकडच्या साईडवरती जायचं आणि तिकडचं कंप्लीट झालं. आता आपण इकडचं कंप्लीट झालं मित्रांनो. आपण हे 8 तास मारून घेऊया इकडच्या साईडनं, अँड मग आपण जाताना इकडनं नेऊन मग वरचं 8 तास घालून तिकडंच निघायला. चला आता आधी इकडचे हे कंप्लीट करून घेऊया मित्रांनो. चला आता पटापट आपण किती करू तिकडे जाऊया. मित्रांनो हे झालं कंप्लीट. आता घेऊया आपण इकडे जाऊया वरच्या साईड. सो मित्रांनो इकडचं पण कंप्लीट झालं आपलं वरच्या साईडचं बी. हे पूर्ण कंप्लीट झालं. आता इकडचं घ्यायचं होतं
बट ह्याच्यात कांदा आहे, तिथं बी कांदा आहे आणि ते गोट राहिलेले थोडं इकडचं काढलं आहे बट इकडं गोट राहिलेले ह्याच्यात कांद्याचं बी. तर त्याच्यामुळं आता ही 4 सारे ठेवलेत. तर नंतर ना आपण परत एवढं काढून झाल्यावरती हे 2 इकडे एवढं राहिले कारण की तिकडं समोर आपण ही केलेलं आहे ते एवढं राहिले. आता एवढं काढून घेतल्यानंतर हे बी करूया. ह्याला मित्रांनो परत अशा आडवी काकडी घालायची. आपण आधी अशी घातलेली आहे, आता अशी घालायची परत. तर आता हे कंप्लीट झालं मित्रांनो. आता संध्याकाळी टाईम भेटला की आपण ह्याच्यात पण परत ह्याच्यात पाळी बी घालून घेणार मित्रांनो ह्याच्यात आपण लगेच. तर आता दिवसभर सुकल जरा तापण बी गवत वगैरे जरा सुकल त्यातलं. तर आता इकडनं काढूया मित्रांनो बाहेर, तिकडचं एक शेवटचं एक कडचं तास मारूया अँड मग जाऊया मित्रांनो चारा घेऊन. परत घरी जाऊन अवजार घेऊन यायला लागेल. जर चारा जास्त काढलेला असेल मित्रांनो तर गायांना चारा घेऊन जायचं आहे. तर आता चला थोडा निघूया बाजूने अँड चारा घेऊन घरी निघूया आपण. मित्रांनो आपलं झालं कंप्लीट. आता हे सगळं पूर्ण कंप्लीट केलं. आता एंडचं पण आता घेऊन जायचं मित्रांनो चारा काढून ठेवलेला आहे तिथं. तर चला आता जाऊया अँड ह्याच्यावरती या अवजारावरती टाकता आलं तर ह्याच्यावर घेऊया, नाही तर मग घरी जाऊन आपण अवजार चेंज करू. मित्रांनो इथं आहे तेवढं आपण ह्याच अवजारावरती घेऊन जाऊया. आता बसून जाईल एवढं कसं तरी बसूया. आहे मित्रांनो इथं जेवढं तेवढं बघूया आपण. आता ट्राय करूया. बसेल शक्यतो कारण की हे सगळं चुरमुऱ्यासारखं आहे, दाबून वगैरे बसेल सगळं. आता आपण घेऊया ह्याच्यावरती टाकून कसं तरी अँड निघूया. तर मित्रांनो आता आपण घेतलं ह्याच्यावरती कसं तरी सगळीकडनं ठेवून सगळं पूर्ण. तर चला आता निघूया आपण घरी. अजून एवढंच राहिले. परत मित्रांनो आपल्याला हे संपल्यावरती ते गवत चालू करायचं गायांना चारा. तर आता हे घेतलं आता आपण हे कसं तरी ठेवून. सो चला तर घरी जाऊ. मित्रांनो आपला चारा आला आता घरी. सगळा एकदम नीटका आला आहे घरी, कसा तरी पडलेला नाही आहे. तर चला आता आधी गायांना चारा देऊ अँड मग जाऊया मित्रांनो आंघोळ करायला. अजून आंघोळ नाही केलेली. तर चला आता करूया आता आपण आधी काम करून आंघोळ. 6.5 hours later. सो मित्रांनो आता तुम्ही म्हणत असताना आत्ताशी आंघोळ झाली का? तर मित्रांनो आत्ताच आंघोळ झाली आहे कारण की काम होतं. सो आपण आंघोळ वगैरे केली नव्हती अँड आत्ता काम संपलं एक 9-10 वाजता अँड मग आपण आंघोळ वगैरे केली आहे अँड आत्ता जस्ट जेवण पण झालं मित्रांनो. तो काम असल्यामुळे मित्रांनो आपण शूट पण नाही केलं अँड आवरलं पण नव्हतं. आत्ता जस्ट आवरलं आहे अँड आता जेवण पण झालं मित्रांनो. आता काय दुसरं काय ब्लॉगमध्ये पण नव्हतं मित्रांनो. तर चला आता आपण करूया ब्लॉगचा पण एंड. तर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. राधे राधे.